येणाऱ्या काही काळामध्ये पाहायला मिळणार आहे. इथे जमलेले सर्व खेळाडू प्रमुख मान्यवर मायबाप क्रीडा रसिक प्रेमी जे आमच्यापर्यंत tenniscred.in माध्यमातून जोडले गेले आहेत. मी मराठी समालोचक मितेश कादविलकर तुमच्या सर्वांचं सहर्ष या रत्नागिरीच्या क्रीडा नगरीमध्ये स्वागत करतोय. सलमीरांची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. स्ट्रायकिंग एड वरती राहुल, नॉन स्ट्रायकिंग एड वरती सार्थक, तर गोलंदाजी मार्क वरती आपल्याला निखिल सारंग पाहायला मिळेल. स्ट्रायकिंग एड वरती सार्थक, नॉन स्ट्रायकिंग एड वरती आपल्याला राहुल पाहायला मिळणार आहे. मेन पंचांच्या भूमिकेमध्ये सफवान बारकील स्क्वेअरलिंग पंच आपल्याला ओमकारची पोयरीकर पाहायला मिळत आहेत. वक्रतुंड स्पोर्ट्स बंदर रोड आयोजित मुरलीधर चषक 2026 ही स्पर्धा आपण पाहतोय. या स्पर्धेचं हे पहिलं पर्व आहे आणि हे दमदार राहिलंय. आणि या स्पर्धेचा पहिल्या सेमीफायनलचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. पराग इलेव्हन जयभैरी नाचडेच्या विरोधामध्ये स्वराज्य प्रतिष्ठान संघ. गोलंदाजी मार्क वरती निखिल सारंग, मंदार स्पोर्ट्स या ब्रँडचा ब्रँड अँबॅसेडर आपल्याला गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळेल. तर स्ट्रायकिंग एड वरती सार्थक देसाई, नॉन स्ट्रायकिंग एड वरती आपल्याला राहुल इथे पाहायला मिळतोय. पंचांच्या डाव्या हाताकडून राईट ओव्हर द विकेटने आपल्या गोलंदाजीला सुरुवातीने निखिल सारंगच्या माध्यमातून केली जाणार आहे. येणारा पहिला शेड्यू सामना हा 6 षटकांचा असणार आहे. पहिली 2 षटकं ह्या कंपल्सरी पॉवर प्ले आहे. म्हणजेच काय तर तुम्हाला जे काही करायचं आहे ते पहिल्या 2 षटकांमध्ये करायचं आहे. हाणामारी करायची आहे, आक्रमण करायचं आहे, ते आपल्याला 2 षटकांमध्ये करणं गरजेचं आहे. पहिल्या षटकामध्ये आपण 2 क्षेत्ररक्षक हे सीमारेषेवरती पाहतोय. सुमित नागवेकर, रोहित बुलुक आपल्याला इथे पाहायला मिळेल सीमारेषेवरती तैनात आहेत. गोलंदाजी मार्क वरती निखिल सारंग. येणारा पहिला चेंडू सार्थक साठी. पहिला चेंडू फुल टॉस आहे, फुल टोल केलाय, चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. यावेळेला येतोय मुरलीधर चषकाचा या सेमीफायनल मधला पहिला षटकार सार्थक देसाईच्या बॅट मधून. सारंग वरती केलेला आक्रमण आपण इथे पाहिलंय. पहिल्या चेंडूवरती ठोकलाय षटकार. सार्थक देसाई ऑन फायर. या देखील वेळेला चेंडूला उडवलाय. चेंडू उंच हवेमध्ये, क्षेत्ररक्षक तिथे आहे तैला. झेल कंप्लीट. फलंदाज बाद. मैदानाच्या बाहेर सार्थक देसाईला पाठवलं जात आहे. एक चेंडू तुझा तर दुसरा चेंडू माझा असं प्रत्युत्तर इथे निखिल सारंगने दिलंय. का मला ब्रँड अँबॅसेडर म्हणून मंदार स्पोर्ट्स इथे आकलं गेलं ते इथे दाखवून दिलंय. त्याचा देखील खेळ दमदार राहिलाय. हताश आणि निराश होऊन सार्थक देसाई मैदानाच्या बाहेर आपल्याला येताना पाहायला मिळतोय. धाव संख्या एका गड्याच्या बो बदल्यामध्ये 6 धावा. येस कम ऑन डीजे. मैदानाच्या आतमध्ये वन डाऊनच्या भूमिकेमध्ये शैलेश मधने आपल्याला दाखल होताना पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूवरती नक्कीच फुल टॉस होता, त्याला फुल टोल केला, 6 धावा वसूल केल्या आणि त्यात नंतर आलेली विकेट आपल्याला सार्थक देसाईची पाहायला मिळते. धाव संख्या एका गड्याच्या बदल्यामध्ये 6 धावा. पराग इलेव्हन जयभैरी नाचडे या संघामध्ये एक आयकॉन खेळाडू आहे यश लोखंडे. याने आपल्याला पहिल्या रजेमध्ये खूप सारं प्रभावित केलंय. त्याच्या बॅटबद्दल आपल्याला सातत्याने प्रत्येक सामन्यामध्ये धावा येताना पाहायला मिळेल. त्याची फलंदाजी बघण्यासारखी असणार आहे. दुसऱ्या डावामध्ये तो आपल्याला इन ॲक्शन पाहायला मिळेल. षटक क्रमांक पहिल्या प्रगतीपथावर स्ट्रायकिंग एड वरती शैलेश मध्ये, गोलंदाजी मार्क वरती निखिल सारंग. या गोलंदाजाकडे खेळपट्टीच्या दोन्ही साईडला चेंडू वळवण्याची ताकद आहे आणि तेच इथे दाखवून दिलंय निखिल सारंगने दुसऱ्या चेंडूवरती. या देखील वेळेला फुल टॉस चेंडू आहे. फक्त चेंडूला दिशा दाखवण्याचं केलेलं काम आणि त्यानंतर आलेली एक धाव ही संघाच्या खात्यामध्ये जोडली जाते. डिक्लेअर स्वरूपाची एक धाव. धाव संख्या 7 अंकावरती जाऊन पोहोचली आहे. चांगली गोलंदाजी चालली आहे, चांगला कमबॅक केलाय. पहिल्या चेंडूवरती नक्की षटकार आला आणि त्यानंतर इथे धावगती कमी करण्याचा केलेला इरादा इथे आपल्याला निखिलच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. स्वराज्य प्रतिष्ठान संघ 7 धावांवरती आतापर्यंत मजल मारली आहे. पंचांच्या डाव्या हाताकडून हरतच राईट ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजीला इथे सुरुवात केली सडर आहे. स्ट्रायकिंग एडवरती शैलेश मध्ये या देखील खेळाडूने प्रभावित केले. कमी वेळामध्ये आपल्या नावाची चर्चा नक्कीच केली आहे शैलेश मध्येने.
आणि तोच फलंदाज मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग गेट वरती. या देखील वेळा समोरच्या दिशेने चेंडू लवडवलाय. प्रथमेश सोनार आहे. डायरेक्ट हिटची संधी. यावेळेला काय घडलंय? हा ना करत होता. एक धाव इथे राहुलला घ्यायची होती, परंतु माघारी पाठवलं तर शैलेश मध्येने आणि त्यानंतर धावबादचा शिकार झालाय तोच म्हणजे राहुल. लागलेला धक्का क्रमांक दुसरा. क्रिकेटमधील आत्महत्या ज्याला म्हटलं जातं आणि तीच आत्महत्या इथे राहुलची झाली आहे. यावेळेला मैदानाच्या आतमध्ये 2 डाऊनच्या भूमिकेमध्ये आपल्याला फलंदाजीसाठी येताना पाहायला मिळेल पार्थ गांधी. या रत्नागिरीचा युवा बायकरमॅन म्हणून ज्याच्याकडे पाहिलं गेलं तोच पार्थ गांधी आता मैदानाच्या आतमध्ये आलाय. या खेळून सातत्याने प्रभावित केलंय. आपण पाहतो अंडर 23 वर्षाच्या खालीच्या स्पर्धा होतात, महाराष्ट्र टीम मध्ये ज्याचं सिलेक्शन झालंय तोच पार्थ गांधी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये त्याला पाहायला मिळेल. सध्याच्या घडीला 2 ऑन स्ट्राइक एंडला. तर स्ट्रायकिंग एंडवरती शैलेश मधने चाललेली चूक. राहुल एकही चेंडूचा सामना केला नाही आणि त्यानंतर तो मैदानाच्या बाहेर गेलाय. नशिबाची साथ नव्हती ती राहुलच्या बाजूने आणि त्यानंतर आलेली विकेट. धावसंख्या 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 7 धावा. पहिल्या चेंडूवरती षटकार आला आणि त्यानंतर इथे बोलबाला राहिलाय परागिलेवन जयभेरी नाचणे या संघाचा. मुरलीधर चषक सन 2026 आजचा स्पर्धेचा अंतिम दिवस आहे, अंतिम रचनी आहे, अंतिम रात्र आहे. कोणतं तरी एका संघाचं स्वप्न पूर्ण होणार आहे विजेता चषकावरती आपलं नाव कोरण्याचं. यावेळेला पुलटा शेड आहे, मोठा फटका, खेळायचा केलेला प्रयत्न, पॉइंटच्या डोक्यावरून खेळलेला फटका, चेंडू चाललाय फक्त आणि फक्त एका धावेसाठी. फटका मोठा खेळला गेला, जागा चुकीची निवडली गेली आणि त्यानंतर ही एक धाव संघाच्या खात्यामध्ये सोडली जाते. धावसंख्या 8 अंकावरती जाऊन पोहोचेल. षटक क्रमांक पहिल्या प्रगतीपथावर पहिल्या पॉवर प्लेचे षटक. धावसंख्या 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 8 धावा. स्वराष्ट्र प्रतिष्ठान या संघाची धावसंख्या 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 8 धावा. पहिल्या सेमीफायनलचा थरार या मैदानाच्या आतमध्ये या रत्नागिरीच्या क्रीडा नगरीमध्ये आपल्याला रंगलेला पाहायला मिळतोय. या स्पर्धेचं दमदार आयोजन ज्याने केले वक्रतुंड स्पोर्ट्स बंदर रोड. अप्रतिम स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली आहे. या देखील वेळेला भन्नाट गतीने फेकलेला चेंडू. यावेळेला येतोय डॉट बॉल. षटक क्रमांक संपलाय ते पहिलं आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 8 धावा. ह्यावेळेला गोलंदाजी मार्कवरती सागर उर्फ भाऊ नागवेकर याच्यावरती ते विश्वास दाखवलाय. भाऊकडे देखील क्षमता आहे, वेगवान पद्धतीने फेकणे चेंडू फेकण्यासाठी याला ओळखला जातो तोच आपल्याला सागर गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळाला आणि त्याच्या विरोधामध्ये पार्थ गांधी फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. दुसरं पॉवर प्लेचं षटक. पहिल्या षटकामध्ये तब्बल 8 धावा कुठल्या गेल्या. पहिल्या चेंडूवरती षटकार आला आणि त्यानंतरच्या पुढच्या 5 चेंडूवरती दिग्गज सारंगने कमबॅक केलाय. एक धावबाची विकेट आली आणि त्यानंतर फक्त आणि फक्त 2 धावा इथे खर्च केलेत निखिलने. सागर नागवेकर पंचाच्या डाव्या हाताकडून राईट ऑफ द विकेटने येणारा आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे पहिला चेंडू. यावेळेला पार्थ गांधी पुल केलाय. क्षेत्ररक्षक रोहित मुलुक. यावेळेला जल कंप्लीट. फलंदाज पार्थ गांधी बाद. लागलेला धक्का क्रमांक 3. मोठा मोहरा मैदानाच्या येईल ते बाहेर. अजूनही खातं खोललेलं नाहीये. हा पहिल्या सेमीफायनलचा सामना आहे, हा मोठा सामना आहे आणि या मोठ्या सामन्यामध्ये सागर नागवेकरने कमाल आणि धमाल केली आहे. मैदानाच्या आतमध्ये पार्थ गांधीला माघारी पाठवलंय.
यावेळेला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला रोहित येते त्याला पाहायला मिळाला. या स्पर्धेचा जर का पार्थ गांधीचा विचार केला तर 2 वेळेला तो आपल्याला गोल्डन डकचा शिकार होताना पाहायला मिळालाय. या देखील सामन्यामध्ये खातं खोललं नाहीये पहिल्या चेंडूवरती. इथे आपल्याला माघारी परतायला पाहायला मिळाला पार्थ गांधी. नवीन फलंदाज आपल्याला रोहित इथे दाखल होताना पाहायला मिळाला. सागर नागवेकरच्या खात्यामध्ये एक इथे विकेट सोडलेली पाहायला मिळते. धावसंख्या 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 8 धावा. काय कमालीचा खेळ राहिलाय पराग इलेव्हन जयभैरी राचडे या संघाचा. यावेळेला हलक्यातून चेंडूला कटवला गेला. क्षेत्ररक्षक तिथे आहे तैनात. एक धाव ती कंप्लीट केली आहे आणि त्याच एका धावेचं रूपांतर ते दुसऱ्या धावेमध्ये केलं जात आहे. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालंय आणि याच 2 धावांनी धावसंख्या देखील दुहेरी अंकात प्रवेश करेल. धावसंख्या 10 या अंकावरती. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा सागर नागवेकर. यावेळेला पुढचा चेंडू आहे. यावेळेला हलक्या तर चेंडूला कटवला आहे. इथे मात्र अक्षय पाटील होता तैनात आणि अक्षयच्या माध्यमातून हा चेंडू निसटलाय. हा महत्वाचा सामना आहे. हा मोठा सामना आहे आणि या मोठ्या सामन्यामध्ये असे तुम्हाला चेल इथे पकडणं गरजेचं आहे. कठीण चेल असतात परंतु ते सोपे करायचे असतात. इथे मात्र चेल कंप्लीट होणं गरजेचं होतं. धक्का क्रमांक इथे 4 लागू शकला असता. फक्त आणि फक्त या चेंडूला दिशा दाखवण्याचं काम केलं होतं आणि त्यानंतर आली फक्त एकच धाव. धावसंख्या 11 अंकावरती जाऊन पोहोचेल. सागर नागवेकर काय गोलंदाजी करतोय. प्रभावित केलं या गोलंदाजाने. यावेळेला अराउंड कार्पेट खेळला फटका. शैलेश मंदेच्या बॅटमध्ये रोहित मुलुक तिथे आहे तैनात. खराब क्षेत्ररक्षण आहे. चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी रोहित मुलुक अक्षरशः ते चुकला नाही तर अक्षरशः हा 4 धावांसाठी मुकलाय आणि या 4 धावा समोरच्या संघाला ह्या उपस्वरूपाच्या दिल्या गेल्या आहेत. स्वराज्य प्रतिष्ठान संघ बॅकफूट वरती गेला होता. त्यांना इथे फ्रंट फूट वरती आणण्याचं काम इथे रोहित मुलुकने केलंय. हा मोमेंटम इथे शिफ्ट झालाय स्वराज्य प्रतिष्ठान या संघाच्या बाजूने. धावसंख्या 15 अंकावरती जाऊन पोहोचली आहे. आपण पाहतोय मुरलीधर चषक आणि या स्पर्धेतला हा पहिल्या सेमीफायनलचा सामना. आपल्यासोबत हिंदीतील एक बुलंद आवाज जोडला गेलाय सरदार शेख सर. आपण पाहिला क्वार्टर फायनलचा सामना सरदार सर. सागर कांबळेच्या विरोधामध्ये दीपक या खेळाडूने तब्बल 33 धावा कुठल्या आहेत. काय बोलले याबद्दल? यस, सबसे पहले मैं तमाम दर्शक और खिलाड़ियों का इस प्रतियोगिता में तहे दिल से स्वागत करता हूं. देखिए क्रिकेट खेल ही ऐसा है देखा जाए तो, क्योंकि जिस दिन जिसका समय चलता है वो उस वक्त स्टार होता है. मैं हर बार कहता हूं, इस बार भी कहना चाहूँगा, आप कितने बड़े नाम के साथ खेलते हो ये ज़्यादा मायने नहीं रखता. आप किस तरीके का खेल करते हो ये सबसे ज़्यादा मायने रखता है. और क्रिकेट में देखिए कई दफ़ा ऐसा भी देखा है, जो इम्पैक्ट प्लेयर के रूप में हम जिसको लेते हैं वो भी टीम का पलड़ा भारी करने में सक्षम होता है. और मुरलीधर टूर्नामेंट की अगर बात की जाए तो पहली बार इस समय 6-6 ओवर के सेमीफाइनल मुकाबले देखने को मिल रहे हैं. और ये वक्रतुंड स्पोर्ट्स बंदर रोड के हर एक सदस्य का इसमें अहम रोल है, जिसने पहले ही अटेम्प्ट में बता दिया कि किस तरीके का मैनेजमेंट होना चाहिए इस प्रतियोगिता को ऑर्गेनाइज करते हुए. थैंक यू सो मच. जिस तरीके से पहला सीजन चल रहा है ना, तो काबिल तारीफ है. काफी चर्चा में रही है प्रतियोगिता और तारीफ भी हो रही है इस प्रतियोगिता की. नक्कीच हे पर्व पहिलं आहे आणि अशीच अनेक पर्व येत राहू देत हीच आमची सदिच्छा आहे आणि हीच आयोजकांना देखील विनंती असेल की यापुढे देखील असंच दमदार आयोजन तुम्ही करत राहा आणि या शुभेच्छा तुम्हाला आम्ही देतोय. या देखील पुढचा चेंडू आहे ऑनसाईडच्या दिशेने. चेंडूला कटवण्याचा केलेला प्रयत्न ऑफसाईडच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झालाय आणि त्यानंतर हा चेंडू आलाय डॉट बॉल. और डेफिनेटली मितेश एक बात तो जरूर कहना चाहूँगा, देखिए 6-6 ओवर के जब भी मुकाबले होते हैं ना, तो जो बल्लेबाज एग्रेसिव क्रिकेट खेलते हैं ना, वो भी थोड़ा सा बैकफुट पर आकर थोड़ा सा रक्षात्मक तरीके से खेलने की कोशिश करता है, क्योंकि उन्हें पता होता है क्योंकि 6 ओवर है, अगर विकेट बचा कर खेलेंगे तो वो लंबी पारी हम जड़ सकते हैं. लेकिन ऐसा नहीं है. हर एक खिलाड़ी को अपने स्ट्रेंथ पर बल्लेबाजी करनी होगी. जो नेचुरल अंदाज में आप बल्लेबाजी करते हो वैसी बल्लेबाजी आपको करनी होगी. अगर वहां से बदलाव करने की कोशिश करेंगे तो नतीजा देखो ऐसे ही मिलता है. अब रन बने 2 ओवर में 16, 3 विकेट. मुझे लगता है इसी का नतीजा ये है. यस, नक्कीच पाहिलं गेलं तर 2 षटकांमध्ये फक्त आणि फक्त 16 धावा इथे जोडल्या आहेत. जर का हाच सामना जर का 4 षटकांचा असता तर या धावांमध्ये आपल्याला बदल पाहायला मिळाला असता. आक्रमक खेळते मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली असते आणि पार्थ गांधी डिफेन्स करण्यासाठी गेला होता. त्यानंतर त्याच्या माध्यमातून ती झेल इथे आपल्याला पाहायला मिळाली आणि तो इथे झेलबाचा शिकार झालाय. गोल्डन डकचा तो आपल्याला शिकार होताना पाहायला मिळाला आहे. हाँ, डेफिनेटली पार्थ गांधी टॉप क्लास खिलाड़ी, इसमें कोई दोहराए नहीं. रत्नागिरी का बेस्ट ऑलराउंडर में से एक है और उनके बल्ले से इस प्रतियोगिता में मितेश भाई रन नहीं बने और यही चिंता की बात है स्वराज्य प्रतिष्ठान टीम के लिए, क्योंकि जब भी बल्लेबाजी के लिए आते हैं रन बनते हैं. और इस समय बीच मैदान में प्रथमेश सोनार आए हैं. अक्रॉस खेलने का प्रयास किया था. शैलेश बंदने को अच्छी पारी सजा रही होगी.
और शैलेश भली बात ही जानते हैं कि इस सिचुएशन में किस तरीके से रन बनाने हैं। हल्की सी शाम ढल चुकी है, अब थोड़ा सा लाइट का जो उजाला है वो दिखने में आ रहा है, तो अब यहाँ पर इस सिचुएशन को हैंडल करते हुए आपको अपनी बल्लेबाजी करनी होगी। यस, प्रथमेश सुधार फुल टॉस चेंडू आहे, मोठा फटका, खेळायचा केलेला प्रयत्न, सागर नागवेकर तिथे होता तैनात, यावेळेला चेल कंप्लीट आहे, फलंदाज होईल बाद, रोहितचा इथे खेळ संपलाय, धक्का क्रमांक इथे लागलाय चौथा, 17 या अंकावरती. ये पहला सेमीफाइनल मुकाबला इस समय आप देख रहे हैं, पराग 11 जय भैरी नाचने के दरमियान और स्वराज प्रतिष्ठान के दरमियान ये मुकाबला है। और देखिए यहाँ पर ताश के पत्तों की तरह विकेट गिरा है। रोहित के पास भी क्षमता थी लंबे हिट लगाने की, कोशिश उन्होंने की, लंबा स्ट्रोक जड़ने की और कैच आउट के शिकार बने। सागर ने अच्छा कैच लपका है, 17 बने हैं 4 विकेटों के नुकसान पर। अब यहाँ से हर एक बल्लेबाज को चांस तो लेना है, क्योंकि स्कोर कार्ड के ऊपर स्कोर नहीं है जितना वो चाहते थे, और 6 ओवर में कम से कम 50 प्लस रन चाहिए मितेश। अगर 50 प्लस रन नहीं बनेंगे तो दुविधा हो सकती है। यस, नक्कीच आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला ओमकार तारले ॲज अ आयकॉन म्हणून स्वराज्य प्रतिष्ठान या संघाकडून खेळताना पाहायला मिळतोय, आणि हाच ओमकार तारले पहिल्या रात्रीमध्ये आपल्याला चमकताना पाहायला मिळाला होता. अंडरआर्म क्रिकेट असू द्या, ओव्हरआर्म क्रिकेट असू द्या, या खेळाडूची ख्याती आपल्याला नक्कीच या संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पाहायला मिळाली आहे, आणि तोच ओमकार तारले. प्रथमेश सोनार गोलंदाजी मार्कवरून होईल तसंच. और एक बात तो देखिए, 6 ओवर के खेल की वजह से शायद ओमकार थारली को पीछे रखा। अमूमन हर मुकाबले में वो पारी की शुरुआत करने के लिए आते हैं, यही जो बदलाव है ना सोचने पर मजबूर कर देता है, आपकी स्ट्रेटजी में थोड़ा सा परिवर्तन होता है। अब देखिए जैसे अब आए हैं तीसरी ओवर में बल्लेबाजी के लिए, तो थोड़ा समय तो वो जरूर लेना चाहेंगे, लेकिन फिर भी जो स्कोर कार्ड के ऊपर स्कोर है उसको बढ़ाना है तो चांस तो बल्लेबाज को लेना ही होगा। अगर चांस नहीं लोगे तो रन नहीं बनेंगे, और 50 के पार जाना है तो किसी एक बल्लेबाज को वो विस्फोटक पारी खेलनी होगी, जिस तरीके से यहाँ पर टॉपर बल्लेबाजी करते हैं। 4 खिलाड़ी जिनसे रनों की उम्मीद थी वो डगआउट में रेस्ट कर रहे हैं। अब शैलेश मदने और ओमकार थारली को कम से कम 25-30 रनों की साझेदारी करनी होगी, तब जाकर स्वराज प्रतिष्ठान इस मुकाबले में एक चुनौती जिंदा रख सकता है। ओमकार तारलीवरती आपल्या संघाचे दारोमदार आहेत, आणि यावेळेला केलेला फटका आपल्याला अप्रतिम पाहायला मिळतोय. चेंडूला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे, यावेळेला येतोय ओमकार तारलीच्या बॅट मधून चौकार. ओमकार थारली ने खेला है। देखिए मछुआरों के लैंग्वेज में बात की जाए तो तारले का रेट बहुत ही कम होता है, और किसी को तारले का रिपोर्ट लगता है तो कहते हैं नहीं भाई तारले का रिपोर्ट आया, लेकिन इस तारले का जो अंक है ना इसका वजन बहुत ज्यादा है इस समय, क्योंकि ये चला तो बहुत ज्यादा रन बनने के चांसेस है, और जिस अंदाज में वो बल्लेबाजी इस प्रतियोगिता में कर रहे प्रभावित किया है। मैंने अमूमन उनको अंडरआर्म क्रिकेट में बल्लेबाजी करते हुए देखे, लेकिन मुरलीधर टूर्नामेंट में पहली बार ओवरआर्म क्रिकेट खेलते हुए देख रहा हूं, लेकिन जिस अंदाज में उन्होंने पावर प्ले में रन बनाए ना इससे पहले मुकाबले में, इनको पारी की शुरुआत करने के लिए आना चाहिए था। लेकिन हर एक टीम की अलग स्ट्रैटेजी होती है, सामने एक अलग टीम होती है, और ये बड़ा मुकाबला इसीलिए शायद स्वराज प्रतिष्ठान ने इनको डेथ ओवर में रखा है। अगर यहां से भी रन बनाएंगे तो शायद ही ये डूबती हुई नैया पार कर सकते हैं ओमकार, और ओमकार के पास ये क्वालिटी है मितेश। यस, नक्कीच ओमकार तारलीवरती सर्वात जास्त इथे विश्वास असणार आहे. त्याच्या बॅटमधून धाबा इथे येणं गरजेचं आहे, कारण प्रथम नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला स्वराज्य प्रतिष्ठान या संघाने. तो थोडासा आपल्याला चुकीचा ठरताना आतापर्यंत पाहायला मिळतोय. षटक क्रमांक संपले ते 3रं, धावसंख्या 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 22 धावा आपल्याला पाहायला मिळतात. इथून पुढे अजूनही 18 चेंडूंचा खेळ आहे, आणि त्या 18 चेंडूंवरती तुम्हाला अटॅकिंग फलंदाजी करणं गरजेचं आहे. और जरूर है, देखिए आईपीएल में आज गुजरात टाइटंस और रॉयल चैलेंजर बैंगलोर के दरमियान फाइनल का मैच देखने को मिलेगा, और आज इसी सरजमी पर मुरलीधर टूर्नामेंट के अंदर भी फाइनल का मैच देखने को मिलेगा। वहां पर कौन जीतेगा क्या नहीं आपने प्रिडिक्शन किया ही होगा, काफी विराट कोहली के फैंस भी है, शुभमन गिल के भी फैंस है, लेकिन इस सरजमी पर भी
इन टीमों के काफी ज्यादा फैन फॉलोइंग है। भले ही यहां पर क्राउड थोड़ा सा कम नजर आ रहा है स्टेडियम में, लेकिन लाइव के ऊपर काफी तादाद में हमारे साथ जो है जुड़े हैं, क्योंकि दूर दूर तक जितने भी दर्शक tenniscricket.in पर जुड़े हुए वो भी अहम हिस्सेदार है इस प्रतियोगिता के लिए। क्योंकि ऐसा नहीं होता कि किसी को आने को नहीं मिलता, जो घर बैठे इस मैच का लुत्फ उठा रहे हैं वो कह रहे होंगे बस हमें मैच अच्छा देखने को मिले। और इस समय 3 ओवर का खेल समाप्त हुआ, 22 बने हैं 4 विकेटों के नुकसान पर। यस, अमूमन इसके बाद कोई भी ड्रिंक्स ब्रेक नहीं लेगा, क्योंकि अगर देखा जाए तो हल्के से काले बादल छाए हुए हैं और कल हमने ऐलान किया है अगर बारिश गिरता है तो शायद आपके जहन में बात होगी कि डकवर्थ लुईस ये रूल्स लाएंगे। नहीं, उसी सिचुएशन में मैच इसी गेंद के साथ इसी सरजमी पर मुकाबला कंटिन्यू किया जाएगा। इसके लिए कोई दिन स्पेयर नहीं है। कल के दिन में क्वार्टर फाइनल में थोड़ी सी दुविधा आई थी, पहली गेंद के बाद बारिश हुई, आज वो मुकाबला हमने खेला, लेकिन आज ऑप्शन आपके पास नहीं है। इसी सिचुएशन में आपको मैच खेलना होगा। तो एडवांटेज ऊपर वाला किसको देगा आने वाला समय बताएगा, लेकिन इस समय बारिश आने से पहले स्वराज प्रतिष्ठान के बल्लेबाज ज्यादा से ज्यादा रन बनाने की कोशिश करेंगे। अगर पहली पारी में बारिश नहीं आई, 45 रन बने, सेकेंड इनिंग में बारिश आई तो गेंदबाज के लिए एडवांटेज हो सकता है, क्योंकि अनुज जैसे तेज तर्रार गेंदबाज मौजूद है स्वराज प्रतिष्ठान के पास। हल्की सी ठंडी हवा चल रही है, ये ठंडी हवा भी बीच मैदान में जब रोचक मुकाबला चलेगा ये ठंडी हवा भी गर्म होने वाली है, क्योंकि मितेश मैच कडक होगा सेमीफायनल का। येस, नक्की सामना हा हायल्टोच होणार आहे, कारण पहिल्या सेमीफायनलची लढत या दोन संघांच्या दरम्यान आपण पाहतोय। दोन्ही मोठे संघ आहेत, तुल्यबळ संघ आहेत, बलाढ्य संघ आहेत आणि यावेळेला गोलंदाजी मार्कवरती आपण सुमित नागवेकरला पाहतोय आणि या सुमित नागवेकरच्या विरोधामध्ये बाबू कुडेने आपल्याला षटकार ठोकताना पाहायला मिळाले। शेवटच्या षटकामध्ये आक्रमक फलंदाजी याच गोलंदाजाच्या विरोधामध्ये केली आहे। झालं गेलं विसरून जायचंय, जे काही तुम्हाला आता करायचं ते मैदानाच्या आतमध्ये करायचं आहे। यावेळेला ओमकार तारलेने फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक तैनात, झेलबादचा शिकार रोहित मुलुक तिथे होता तैनात आणि ओमकार तारलीची आले इथे विकेट आयकॉन गेलाय तंबूच्या रस्त्याला। और एक बड़ी हस्ती हमारे साथ इस समय जो है मंच के ऊपर जुड़ रही है, ओमकार शेठ तोड़नकर साहब, इनका मंच के ऊपर आगमन हो चुका है, उनका हम तहे दिल से स्वागत करते हैं। और एक बड़ी शख्सियत हमारे साथ जुड़ी है, वसंत नीलवर्ण साहब हमारे साथ इस मंच के ऊपर जुड़े, उनका भी तहे दिल से स्वागत करते हैं। ऐसी बड़ी बड़ी हस्तियों ने हमें सपोर्ट किया है, इसलिए हम ये मुरलीधर टूर्नामेंट यहाँ पर ऑर्गेनाइज करने में सफल हो पा रहे हैं। लेकिन पहले ही अटेम्प्ट में, पहले ही सीजन में क्या कमाल का यहाँ पर मैनेजमेंट किया है और दांतों तले उंगली दबाने के लिए ज़रूर मजबूर किया है। और आने वाले सभी ऑर्गेनाइजर जिस तरीके का मैनेजमेंट यहाँ पर वक्रतुंड स्पोर्ट बंदर रोड ने किया है ना, ऐसे ही करने की पूरी कोशिश करेंगे। ये सेमीफाइनल मुकाबला भी जाएगा हाई वोल्टेज की ओर। नक्कीच जर का विचार केला स्वराज्य प्रतिष्ठान या संघाचा अर्धा संघ 5 गडी गारद झाले स्वराज्य प्रतिष्ठान या संघाचे आणि या देखील वेळेला लाऊड अपील इथे केली आहे। त्यानंतर चेंडू आपल्याला डिक्लेअर झोन मध्ये, येस डिक्लेअर झोन मध्ये केला चेंडू, एक धाव या चेंडूवरती मिळेल। याच एका धावेने आता धावसंख्या आपल्याला पुढे सरकताना पाहायला मिळते, 23 अंकावरती। षटक क्रमांक 4 इथे प्रगतीपथावर आहे। 30 मिनिटांचा कालावधी तुम्हाला इथे दिला गेलाय आणि त्या 30 मिनिटांमध्ये तुम्हाला 6 षटकं फेकायचे आहेत आणि ऑन फील्ड अंपायर तुम्हाला ह्या वेळोवेळी सूचना तुम्हाला देत असणार आहेत आणि त्या तुम्हाला सूचनांचं इथे कठोरपणे पालन करणं गरजेचं आहे। यावेळेला सुमितचा पुढचा चेंडू, अनुज देसाई तिथे आहे तैनात। यावेळेला आडव्या बॅटने खेळण्याचा केलेला प्रयत्न, चेंडू येतोय डॉट बॉल, निर्धाव चेंडूची झाली इथे सांगता आणि इथून पुढे तुम्हाला गेअर शिफ्ट करायचं आहे। प्रत्येक चेंडूवरती मोठे फटके खेळण्याची क्षमता इथे तुमच्या मनगटामध्ये राखणं गरजेचं आहे। सुमित नागवेकर पुढचा चेंडू आहे, यावेळेला हलक्यात चेंडूला कटवलाय, यावेळेला क्षेत्ररक्षक तिथे यश लोखंडे होता जाईला झेले ते निसटलाय, आले ते एक धाव। हा मोठा सामना आहे, या मोठ्या सामन्यामध्ये अशा चुका करून चालणार नाहीये सरदार सर।
हाँ डेफिनेटली मितिश भाई, एक बात तो मैं जरूर कहना चाहूंगा, जब भी बड़ा खिलाड़ी होता है उनसे गलती होती है तो अमूमन 10 खिलाड़ी कहते हैं ठीक है कोई बात नहीं, गलतियां हो जाती है। लेकिन कोई नया खिलाड़ी होता है, उनसे जब ये गलती होती है तो कंट्रोवर्सी के वो शिकार बन जाते हैं, ये फर्क होता है। और ये बड़े खिलाड़ी तभी बनते हैं जब वो स्ट्रगल लाइफ जीते हैं, उसके बाद अमूमन ऐसे बातें झेलते हुए यहाँ तक का सफर तय करते हैं। और ये मुझे लगता है क्रिकेट खेलते हुए हर एक खिलाड़ी के लाइफ में ये बातें आती रहती है। और इस कंट्रोवर्सी से बचने के लिए कहीं ना कहीं अच्छा खेल करना होता है। लेकिन इस बार क्या हुआ है, मौका जरूर उनको मिला था, इससे पहले यश ने कैच ड्रॉप किया था, लेकिन इस बार रनआउट के शिकार बने। यही तो किस्मत का खेल है, जहां पर बारी बारी से आपको किस्मत साथ नहीं होगी। कभी कभी आपको अपने मेहनत के बलबूते पर बीच मैदान में ऐसा कारनामा करना होता है कि जहां से लोग सोचने पर मजबूर हो जाए। विकेट नंबर ये छठा गिरता हुआ स्वराज प्रतिष्ठान टीम का। थैंक यू सो मच। और एक बड़ी शख्सियत हमारे साथ इस समय मंच पर जुड़ रही है, आदरणीय प्रशांत सेठ कनगुटकर साहब, इनका मंच के ऊपर तहे दिल से स्वागत रहेगा। और इन सभी तमाम बड़ी शख्सियतों का हम इस्तकबाल जरूर करेंगे। इनका सपोर्ट भी इस मुरलीधर टूर्नामेंट के लिए बहुत ही अहम रहा है। मैं सबसे ज्यादा थैंक यू कहना चाहूंगा वक्रतुंड स्पोर्ट्स बंदर रोड के इस हर एक सदस्य का, जिन्होंने कुछ ही दिनों में ये बात अपने जहन में लाई और कहा कि हम भी टूर्नामेंट ऑर्गेनाइज करते। लेकिन पहले ही अटेम्प्ट में जिस तरीके का मैनेजमेंट किया, कसम खुदा की मुझे भी कॉल आ रहे, सरदार भाई ये टूर्नामेंट कहां पर है, क्योंकि जिस तरीके से ग्रीनरी आई है आउटफील्ड पर, ऐसा लग ही नहीं रहा कि ये रत्नागिरी में टूर्नामेंट चल रही है। और जिस तरीके का मैनेजमेंट है, काबिले तारीफ, गुड जॉब। इस समय फुल टॉस गेंद थी, लंबा स्ट्रोक खेलने की यहां पर कोशिश नहीं करेंगे बल्लेबाज, इन्हें पता है अब थोड़ी सी मुश्किल में है स्वराज प्रतिष्ठान की टीम। इससे बाहर निकलने के लिए स्कोर कार्ड के ऊपर और 30 एक रन तो जोड़ने होंगे। मितेश क्या लगता है, यहां से 45-50 के प्लस जाएगी स्वराज प्रतिष्ठान? यस, अजूनही 11 चेंडू आहेत आणि 11 चेंडूवरती तुम्हाला प्रयत्न करायचे आहेत मैदानाच्या आतमध्ये। गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय निखिल सारंग वैयक्तिक वरतील दुसरा आणि संघाकडून आपल्याला 5वा षटक पाहायला मिळतंय। निखिल सारंग ऑन दी मार्क आहे, पहिल्या षटकामध्ये खर्च केलेला फक्त 8 धावा। और इस बीच मंच के ऊपर हम इस्तकबाल करना चाहेंगे प्रशांत जी कनगुटकर साहब, इनका मैं गुजारिश करना चाहूँगा शौर्य गुरव इन्हें कि आप अपने हाथों से ये मोमेंटो और गुलदस्ता देकर उनका इस्तकबाल करें। ज़रूर आपका इस्तकबाल करना बहुत ज़्यादा ज़रूरी है, क्योंकि आपने हमें बहुत अच्छा सपोर्ट किया और हम पूरी उम्मीद है कि हर साल आप हमें सपोर्ट करते रहेंगे। जी हाँ, आप स्क्रीन के ऊपर देख सकते हैं, यही वो शख्सियत है जिन्होंने हमें सपोर्ट किया है। थैंक यू सो मच प्रशांत साहब, आपके आने से 4 चांद लगे हैं इस मंच के ऊपर और हमें पूरा भरोसा है हर साल इस प्रतियोगिता में आपकी मौजूदगी स्पेशल होगी। आइए चलते मैच के तरफ। इस बार उड़ाया है शैलेश मदने का, ये बार खाली नहीं जाएगा, 6 रन। और शैलेश मदने में क्वालिटी है, ये रुके तो 50 प्लस क्रॉस होगा रन। और एक बड़ी शख्सियत हमारे साथ जुड़ रही है, वसंत सेठ निर्मल साहब, इनका भी यहाँ पर इस्तकबाल होगा। शौर्य गुरव साहब, इनके हाथों से इस समय इस्तकबाल किया जाएगा। जी हाँ, आज स्कोर कार्ड बताने में थोड़ी सी दिक्कतें इसीलिए होगी क्योंकि यहाँ पर जितने भी मंच पर मेहमान हैं, हस्तियां हैं, उनका इस्तकबाल करना हमारा फर्ज है, क्योंकि इनकी सपोर्ट के बिना ये प्रतियोगिता अधूरी है और इनका इस्तकबाल करना हमारा फर्ज है। इसलिए आज थोड़ा सा स्कोर कार्ड सुनने में आपको थोड़ा सा विलंब होगा। स्कोर कार्ड की अगर बात की जाए तो यहाँ पर रन बने हैं दोस्तों 32। इस बार अंदरूनी हिस्सा लेते हुए ये विकेट मिलता हुआ शैलेश मदने, बैक टू द पवेलियन। एक बड़ी शख्सियत हमारे साथ जुड़ रही है, ओमकार जी तोड़नकर साहब, इनका इस्तकबाल किया जा रहा है। मैं गुजारिश करना चाहूँगा
शिरीष मांडोकरी ने कि आप अपने शुभ हाथों से ये गुलदस्ता देकर इनका इस्तेमाल करें। एक बहुत ही बेहतरीन क्रिकेटर और हमारे बहुत ही अच्छे दोस्त ओमकार तोड़नकर, इनका इस्तेमाल इस समय किया जा रहा है। आप अपने स्क्रीन के ऊपर देख सकते हैं। वेलकम ओमकार भाई, आपका तहे दिल से स्वागत है इस मंच के ऊपर। यस, नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला अथर्व येताना पाहायला मिळतोय. धावसंख्येचा विचार केला 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये फक्त आणि फक्त 32 धावांवरती मजल मारली आहे स्वराज्य प्रतिष्ठान या संघाने. इथे अडचणीमध्ये आलाय कारण नाणेफेकीचा कौल जिंकला होता, प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. नक्कीच त्यांच्या डोक्यामध्ये विचार आला असेल 50 ते 60 धावांवरती मजल मारली जाऊ शकते, त्या क्वालिटीचे गोलंदाज आहेत, त्या धावा इथे डिफेंड आम्ही करू शकतो. परंतु तसं मैदानाच्या आतमध्ये घडलं नाहीये. आलाय पुन्हा एकदा डॉट बॉल. निखिल सारंग प्रभावी षटक फेकतोय. आतापर्यंत दुसरं षटक ते फेकत असताना 16 धावा खर्च केले, 2 गड्यांना गारद केलंय. 5व्या षटकातील येणारा अंतिम चेंडू, अजूनही 7 चेंडू आहेत. हाँ, डेफिनेटली फैसला तो मुझे लगता है यहाँ पर गलत नहीं रहेगा, क्योंकि बड़े मुकाबले में हर कोई बल्लेबाज टेंशन फ्री बल्लेबाजी करना चाहता है। शायद यही सोचती कि बड़े मैच में टेंशन फ्री बल्लेबाजी करेंगे, 50-60 रन बनाएंगे तो उसको डिफेंड करने वाले गेंदबाज मौजूद है। लेकिन इनके इस फैसले को नाकामयाब किया है पराग 11 जय भैरी नाचरे टीम के गेंदबाजों ने। पावर प्ले के ओवर में ही जिस अंदाज में गेंदबाजी रही है, 5 ओवर का खेल समाप्त हुआ है। रन संख्या बनी है 232, 7 विकेटों के नुकसान पर। डीजे चला, मुरलीधर चषकातील दुसऱ्या सेमीफायनलचा सामना युवा स्पोर्ट्स नेवरेच्या विरोधामध्ये लक्ष्मीकांत भाटे, दोन्ही संघाचे कर्णधार. विनंती केलीच ते आपण टॉस बॉक्समध्ये या. निर्णय तुम्हाला तिथेच द्यायचा आहे, हे आपण लक्षात ठेवा. दोन्ही कर्णधार, आपण नाणेफेक जिंकल्यानंतर तुम्हाला कोणता निर्णय घ्यायचा आहे तो तुम्ही आधीच ठरवून या आणि त्यानंतर तुमचा निर्णय आमच्यापर्यंत लगेचच पोहोचवायचा आहे. हाँ, दोनों टीमों की बात की जाए तो बहुत ही कमाल का परफॉर्मेंस कर रहे हैं। ये भी मैच अच्छा होगा ऐसा नहीं है, टोटल थोड़ा सा लो हुआ तो क्या हुआ, मैच में मजा आने वाला है। और जिस तरीके से यहाँ पर गेंदबाजी का स्तर है दोनों टीमों का कमाल का है। सागर आए, इस बार उड़ाया है, मिडल तो अच्छा हुआ है लेकिन वो डिस्टेंस पार करने में नाकामयाब रहे। इस बार कोई गलती नहीं होगी। यश लोखंडे थे जिन्होंने एक आसान सा कैच लपका और खिलाड़ी को जाना होगा डगआउट की ओर। विकेट नंबर 8वां गिरता हुआ स्वराज प्रतिष्ठान टीम का। यस, नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला राज इथे येताना पाहायला मिळतोय आणि राजला या सामन्यावरती आपल्याला राज करावं लागेल, कारण अजूनही 4 चेंडू आहेत आणि जर का या 4 चेंडूवरती 2 मोठे फटके आले तर फायटिंग टोटल नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. कारण स्वराज्य प्रतिष्ठान या संघामध्ये देखील क्वालिटी गोलंदाज आहेत, त्या धावा ते डिफेंड करण्याची ताकद स्वतःच्या मनगटामध्ये ठेवतात. म्हणूनच आतापर्यंत सेमीफायनल पर्यंतचा प्रवास केलाय स्वराज्य प्रतिष्ठान या संघाने. सागर नागवेकर, येणारा पुढचा चेंडू, यावेळेला मोठा फटका, खेळायचा केलेला प्रयत्न ऑनसाईडच्या दिशेने. रोहित तिथे आहे तैनात, एक धाव तर कंप्लीट केली आहे आणि त्याच एका धावेवरती ते समाधान मानलं गेले. धावसंख्या 33 अंकावरती, 33, लॉस ऑफ 8 विकेट. और डेफिनेटली बहुत ही कमाल का प्रदर्शन कर रही पराग 11 जयबेरी नाचने की टीम। अभी अभी मसिया फाउंडेशन की टूर्नामेंट हुई, अंडरआर्म ओपन की नामदार टूर्नामेंट, उसमें भी विनर रही है और इसमें बहुत ही कमाल का कंट्रीब्यूशन रहा है प्रथमेश सोनार का। और इस प्रतियोगिता में भी क्या कमाल की बल्लेबाजी कर रहे हैं। और ऐसा जब परफॉर्मेंस होता है तो एक अलग सा टीम वर्क देखने को मिलता है। और इस सेमीफाइनल में भी बहुत ही ज़बरदस्त कारनामा इस टीम ने किया है। और कुछ हद तक अब आने वाली जो गेंदें हैं उस पर 2 लंबे स्ट्रोक आएंगे तो 40 के पार जा सकती है। और ये विकेट इस समय मिला है, जरूर पूरी तरीके से हावी रहे हैं यहाँ पर गेंदबाज।
च्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल ओमकार गांधी ते दाखल झालाय. आणि जर का जयभैरी नाचड्या सगळ्याचा विचार केला तर या सीझनमध्ये राहुल दादा 12 सेमीफायनलमध्ये पराभव झाला होता आणि सलगच्या 12 सेमीफायनल होते आणि त्या मनस्थितीतून हा बाहेर पडलेला संघ आणि त्यानंतर भन्नाट फॉर्ममध्ये आलाय. आतापर्यंत सेमीफायनलचा हा प्रवास इथे केलाय. पराग इलेव्हन जयभैरी नाचड्या संघाने यावेळेला शेवटची जोडी मैदानाच्या आतमध्ये होती आणि या स्पर्धेतला पहिला ऑल आउट होणारा संघ स्वराज्य प्रतिष्ठान हा आपल्याला पाहायला मिळतोय. धावांवरती पारी इथे समाप्त झाली आहे स्वराज्य प्रतिष्ठान या संघाची आणि 34 धावांचं आव्हान ठेवलंय पराग इलेव्हन जयभैरी नाचडे या संघाच्या विरोधामध्ये. अब सामने टीम रहेगी लक्ष्मीकांत भाटे. चलिए दोनों टीमों के कैप्टन टॉस के लिए आइए. बहुत ही कमाल का मैच होगा. बीच मैदान में लो टोटल वाला मैच जरूर है फर्स्ट सेमीफाइनल, लेकिन वो भी खड़ा होगा क्योंकि देखा जाए तो स्वराज प्रतिष्ठान के पास भी अच्छी गेंदबाजी लाइनअप है, लेकिन सेकंड सेमीफाइनल मुकाबला उससे भी तगड़ा होगा. और सेकंड सेमीफाइनल मुकाबले का सिक्का उछालने के लिए हमारे साथी दोस्त ओमकार भाई आप स्क्रीन के ऊपर देख सकते हैं. चलिए लक्ष्मीकांत भाटे और युवा फ्रेंड्स नेवरे दोनों टीमों के कैप्टन टॉस के लिए आइए. और जो भी टीम टॉस जीतेगी फैसला यहीं पर आपको देना है. निहार भाटकर आए हैं लक्ष्मीकांत भाटे टीम के कैप्टन. बहुत बहुत शुभकामनाएं. युवा फ्रेंड्स नेवरे टीम के कैप्टन आइए. लाजवाब मैनेजमेंट है. आप देख रहे हैं वक्रतुंड स्पोर्ट्स बंदर रोड की जानिब से रखी गई मुरलीधर टूर्नामेंट 2026 सीजन 1. और सीजन 1 में क्या कमाल का मैनेजमेंट रहा है. मानो कि ऐसा लग रहा है आउटफील्ड पर ग्रास लगाई गई है. ऊपर वाला भी चाहता है कि यह प्रतियोगिता एक अनोखी बने और इसमें बहुत ज्यादा मेहनत लगी है. और वक्रतुंड स्पोर्ट्स के हर एक सदस्य ने बहुत ज्यादा जबरदस्त काम किया, जिसका जीता जागता नमूना ये ग्राउंड आप देख सकते हैं. चलिए युवा फ्रेंड्स नेवरे टीम के कैप्टन टॉस के लिए आइए. मेरी आवाज आप तक पहुंच रही है तो प्लीज आपसे निवेदन है. हमारे ओमकार भाई टॉस सिक्का लेकर तैयार है. निहार भाटकर जो कि लक्ष्मीकांत भाटे टीम के कैप्टन भी तैयार है. आप आइए प्लीज. बड़ा मैच है, ऐसा नहीं है, समय की पाबंदी है तो ज्यादा समय ना ले. बारी बारी से आपको ऐलान किया जा रहा है, वरना कमेटी जो फैसला देगी वो आपको मानना पड़ेगा. हम चाहते हैं कोई भी पेनल्टी आपको ना लगे, आप पूरे 6 ओवर खेलें. तो आपसे निवेदन करना चाहूंगा कि टॉस के लिए जल्द से जल्द आइए. योर फ्रेंड्स नेवरे टीम. इस प्रतियोगिता में हमने समय का ज्यादा ध्यान रखा है. अगर 2 बार हम ऐलान करेंगे, टीम के कैप्टन अगर टॉस के लिए नहीं आते, ऑन कैमरा में बताना चाहूंगा जो भी फैसला देगी कमेटी उसको आपको मानना पड़ेगा. तो फिर से एक बार ऐलान कर रहा हूं, युवा फ्रेंड्स नेवरे टीम के कैप्टन आइए. ये बता वो मैं पता था आएंगे, थोड़ा सा दूर थे आप भाई, नजदीक रहिए. तो बहुत बहुत शुभकामनाएं आपको सेमीफाइनल के लिए. आपको भी यस, हमने इससे पहले ऐलान किया जो भी फैसला है आपको यहीं पर देना है. ओके. ओमकार सर यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल या वेळेला केला जातोय. एडी स्पोर्ट्स की मांग की है और टॉस जीता है लक्ष्मीकांत भाटे टीम ने. आप रुकना है. थँक्यू सो मच सर. नाणेफेकीचा कौल जिंकलाय निहार. काय म्हणशील, प्रथमतः गोलंदाजी की फलंदाजी? गोलंदाजीच का? ज्या पद्धतीने पाहायला गेलं तर धावा चेस करताना थोडीशी दमछाक होते, परंतु या स्पर्धेतील सर्वात उच्चांक धावसंख्या तुमच्या संघाने चेस केले, म्हणूनच प्रथमतः गोलंदाजी का? हो नक्कीच, सगळे मॅच आम्ही प्रथम गोलंदाजी करूनच जिंकलोय. ज्या पद्धतीने या ठिकाणी कामगिरी राहिले, पॉवर प्लेमध्ये चांगल्या धावा येत आहेत, दीपक याच्या बॅटमधून धावांचा पाऊस आला, त्याच्या फलंदाजीबद्दल निहार काय सांगशील? एकदम चांगली फलंदाजी करतोय दीपक आणि मस्त लयमध्ये दिसतोय तो. एका काळचा लक्ष्मीकांत भाटे हा संघ खूप मोठा आहे, त्याला घेऊन तू पुढे चाललायस, कसं फील होतंय? लक्ष्मीकांत भाटे संघ उपांत्य फेरीमध्ये दाखल झालाय.
हो, नक्कीच प्राऊड फील होत आहे. आणि समोरील संघ नेवरी या संघाविरोधामध्ये काही स्ट्रॅटेजी आहे का, तोच गेम प्लॅन असेल या मॅचमध्ये? हो, सेम गेम प्लॅन असेल. मनपूर्वक शुभेच्छा या उपांत्य फेरीच्या सामन्यासाठी. वळूया दुसऱ्या बाजूला. मित्रा, प्रथमतः फलंदाजी करण्याचा तुम्हाला मान मिळाला आहे. किती धावांचा डोंगर रचला जाईल? 60-70. चिठ्ठ्या उडवल्या गेल्या, त्याद्वारे तुमचा संघ उपांत्य फेरीमध्ये दाखल झालाय. आनंदाचं वातावरण होतं ज्या वेळेला चिठ्ठ्या उडवल्या गेल्या. काय म्हणशील एकंदरीत समोरच्या आयकॉन खेळाडूंबद्दल? असं काय ना, आमच्यात पण एवढे बलाढ्य संघ आहे आमचा, आणि त्याच्यात पण संकेत पाळशेतकर हा चांगली बॅटिंग करतो, त्यामुळे असं आम्हाला कमी भासत नाही की त्याच्यामुळे आम्ही 60-70 रन उभे करू शकतो. या मॅचसाठी देखील तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा. वळूया सामन्यादरम्यान उपांत्य फेरीची लढत आहे. मायक्रोफोनवरती आमच्यावर जोडले गेलेत मितेश कानविलकर. ओव्हर टू यू मितेश. धन्यवाद. Yes, धन्यवाद सर. सर आपण पाहतोय गोलंदाजी पार्कवरती पार्थ गांधी, तर स्ट्रायकिंग एडवरती प्रथमेश सोनार, नॉन स्ट्रायक एडवरती एक हार्ड हिटर फलंदाज गुहागर तालुक्याला बिलॉंग करतो यश लोखंडे. पहिल्या रचनेमध्ये या खेळाडूने प्रभावित केलाय आणि तो सध्याच्या घडीला नॉन स्ट्रायक एडवरती. पार्थ गांधीच्या पहिल्या चेंडूवरती हलकासा कट केला आणि त्यानंतर एक धाव आली आहे. वैयक्तिक संघाचं खातं खोललंय या एका धावेने. आपण पाहिलं तर 34 धावांचा पाठलाग करायचा आहे. यावेळेला मोठा फटका आहे प्रथमेश सोनारच्या बॅट मधून. पार्थ गांधीचं केलेलं स्वागत. चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. यावेळेला येतोय पहिल्या सेमीफायनलच्या दुसऱ्या डावातला पहिला षटकार. काय फलंदाजी केली आहे प्रथमेश सोनारने. आणि जर का आपण पाहिलं तर या स्पर्धेमध्ये प्रथमेश सोनार या नावाची चर्चा झाली आहे, आणि ती का झाली आहे त्याने ते दाखवून दिले. कारण पार्थ गांधीच्या विरोधामध्ये हा ठोकलेला षटकार आपण पाहिले सरदार सर. हाँ डेफिनेटली. देखिए जैसे ही हवा में गेंद को खेला, खुद भी थोड़ा सा बेंड हो रहे थे कि वो चाह रहे थे कि गेंद थोड़ी सी अंदर आए. शायद ऊपर वाले ने इनकी अर्जी सुन ली और वो गेंद थोड़ी सी अंदर आते हुए छक्का जड़ा है. सेंसिबल क्रिकेटर है. कब किस समय किस तरीके का स्ट्रोक सिलेक्शन करना है ये भली बात ही जानते हैं. हाइट कम है लेकिन फाइट बहुत ही जबरदस्त है. मैंने इससे पहले भी जिक्र किया, चाहे अंडरआर्म ओपन क्रिकेट हो, चाहे अंडरआर्म सर्कल क्रिकेट हो, चाहे टेनिस ओवरआर्म क्रिकेट हो या लेदर क्रिकेट हो, क्रिकेट का कोई भी फॉर्मेट हो, प्रथमेश सोनार ने अपने बल्ले से रन बटोरे हैं और ये एडवांटेज है हमेशा नाचने टीम के लिए. और मैंने इससे पहले जिक्र किया था मसीहा फाउंडेशन नामदार टूर्नामेंट में वो जय भैरी शांति नगर की ओर से खेल रहे थे और वहां पर कमाल की पारियां देखने को मिली और इस बार भी वैसे बरसते हुए नजर आ रहे हैं. यस, आता मात्र स्ट्रायकिंग एडवरती यश लोखंडे आहे. फुल टॉस चेंडू आहे. ऑनसाइडच्या दिशेने चेंडूला गटवलाय आणि या चेंडूवरती घेतली एक धाव. प्रथमेश सोनारचा नक्कीच आपण उल्लेख केला. एक बुद्धिमान खेळाडू आहे, त्याला देखील माहिती आहे कोणत्या चेंडूवरती कोणता फटका खेळायचा आहे. नक्कीच सेन्सिबल क्रिकेट खेळलं गेलं. एक षटकाराला आणि त्यानंतर लगेच स्ट्राईक रोटेट करून दिली आहे. आणि याचं आपण म्हणतो चांगल्या चेंडूचा सन्मान करणं, खराब चेंडूचा समाचार घेणं, यालाच क्रिकेटची बोलीभाषा म्हटलं जातं. यावेळेला पार्थ गांधी पुढचा चेंडू आहे. यावेळेला समोरच्या दिशेने खेळायचा केलेला प्रयत्न क्षेत्ररक्षक शैलेश मध्ये तिथे आहे तैनात. कॅच ड्रॉप झालाय, जेने ते निसटलाय. एक धाव पूर्ण आणि दुसऱ्या धावेचा केलेला प्रयत्न आपण इथे पाहिलाय. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. हा जेल सोडलाय की मॅच सोडलाय? डेफिनेटली किस्मत भी बहादुरों का साथ देती है और ये बहादुर खिलाड़ी है. और देखिए कोशिश शैलेश मदन की बहुत ही अच्छी थी, काफ़ी लंबा सफर तय किया था और जैसे ही वो गेंद के पास पहुंचे तो कैच को लपकना चाहिए. अगर क्वालिटी देखेंगे शैलेश मदन की तो ये कैच तो लेना चाहिए था. अगर ऐसे कैचेस छूटेंगे तो ये लो टोटल डिफेंड नहीं होगा, क्योंकि कैचेस पकड़ेंगे तो दबाव महसूस होगा बल्लेबाज के ऊपर, हर गेंद भी डॉट निकलेगी. फील्डिंग का स्तर अच्छा होना बहुत ज़्यादा जरूरी है, स्पेशली देखा जाए तो जब आप फाइनल की और अग्रेसर करते हो तब. दोन्ही संघाच्या बाजूने जर का विचार केला तर हा महत्वाचा सामना, आणि या महत्वाच्या सामन्यामध्ये तुम्हाला इथे चुका करून चालणार नाही आहे. अशा झेल तुम्हाला पकडणं गरजेचं आहे. पार्थ गांधीचा पहिल्या षटकातला येणार अंतिम चेंडू, या देखील वेळेला चेंडूला उडवलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात आणि यावेळेला चेंडू चाललाय डिक्लेअर झोन मध्ये. फटका मोठा खेळला होता, जागा आहे ती चुकीची निवडली गेली आहे आणि त्यानंतर या चेंडूवरती आले एक धाव. षटक क्रमांक पहिलं संपलाय. पॉवर प्लेचं षटक संपलाय आणि त्याच पॉवर प्लेच्या षटकामध्ये आल्यात 12 धावा. इथून पुढे 30 चेंडू आणि 22 धावांची आहे गरज. हाँ डेफिनेटली कहीं ना कहीं मजबूत स्थिति में इस समय नजर आ रही है पराग 11 जय भैरी नाचने की टीम. और स्पेशली देखा जाए तो यश लोखंडे ने क्या कमाल का प्रदर्शन किया है और थोड़े से धीमे नजर आ रहे हैं. एक गेंद पर एक रन बनाए और उन्हें पता है प्रथमेश से अगर रन बना रहे तो मैं धीमा खेलूंगा, अगर मैं रन बनाऊंगा तो प्रथमेश धीमा खेलेंगे. शायद यही स्ट्रेटेजी के साथ बल्लेबाजी कर रहे हैं और दोनों ऐसे खिलाड़ी हैं अगर टूट पड़ेंगे गेंद के ऊपर तो मान लीजिए चौका और छक्का इनके बल्ले से डेफिनेटली निकलता हुआ नजर आएगा. और समय की मांग यहाँ पर लंबे स्ट्रोक की है ही नहीं. अगर सिंगल डबल से आप मैच जीत रहे हो तो लंबे स्ट्रोक की क्या जरूरत है. शायद यही बात इनके जहन में चल रही है इस वक्त. आणि हा संदेश इथे डगआउट मधून पाठवलाय. या देखील वेळेला चेंडूला सन्मान दिलाय. ओमकार तारली तिथे होता तैनात. आला इथे डॉट बॉल. अनुज देसाईला गोलंदाजी मार्कवरती ते आणलं गेलंय. वैयक्तिक वरतील पहिल्या आणि संघाकडून आपण दुसरं षटक इथे पाहतोय.
प्रथमेश सोनारने आक्रमक फलंदाजी केली आहे. 5 चेंडू 11 धावा. तर दुसऱ्या बाजूला यश लोखंडे 2 चेंडू आणि 1 धावेची फलंदाजी आहे. पहिल्या रचनेमध्ये या खेळाडूने प्रभावित केले आहे. देखणे फटके तिच्या बॅटमधून आपण पाहिले आहेत. पहिल्या रचनेमध्ये ताबडतोड 41 धावांची फलंदाजी आपण यश लोखंडेच्या बॅटमधून पाहिली आहे. यावेळेला हेलिकॉप्टरचा फटका अफलातून एफर्ट्स आहेत. चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने आणि चेंडूने बाउंड्री लाईन ती क्रॉस केली आहे. यावेळेला आलाय चौकार. नक्कीच 100% योगदान आपल्या संघासाठी दिलं आणि त्यानंतर हा झेल निसटलाय. ऍक्शन रिप्ले आपण स्क्रीनवरती पाहतोय. हाँ, जरूर बहुत ही अच्छा एफर्ट्स था राहुल का, लेकिन कैच को लपकने में नाकामयाब रहे। इस समय बिडॉन के क्षेत्र में तैनात थे और कहीं ना कहीं यश लोखंडे का अगर ये कैच लपकते तो और प्रेशर होता है। ये दूसरा कैच ड्रॉप हुआ है इस समय देखा जाए तो। एक ये शैलेश बदने ने छोड़ा और यहाँ पर ये हाफ चांस था राहुल का। कोशिश अच्छी थी लेकिन चौका नहीं रोक पाए। 4 रन। रन संख्या की बात की जाए तो 17 बने हैं। दूसरा ओवर प्रगति पथ पर है और दूसरी ओवर में जो बची हुई 3 गेंदें उस पर यश लोखंडे एक लंबा स्ट्रोक झंडे की कोशिश डेफिनेटली करेंगे। आणि तीच त्याच्या बनगटामध्ये देखील ताकद आहे आणि तोच नॅचरल अंदाज त्याचा आपल्याला पहिल्या रात्रीमध्ये देखील पाहायला मिळाला. आणि मोठे फटके खेळण्यासाठी या खेळाडूला ओळखलं जातं. त्याचमुळे या संघामध्ये आयकॉन म्हणून आपल्याला तो दाखल झालेला पाहायला मिळतोय. अनुज देसाई पुढचा चेंडू आहे. यावेळेला अकूट टप्प्याचा चेंडू वेगवान पद्धतीने फेकलाय. आलाय ते डॉट बॉल. बॅटरी बॉलचा संपर्क झाला नाही आहे आणि हा टप्पा इथे चांगला आहे. देखिए हल्की से ठंडी हवा चल रही है, बारिश आने के चांसेस है और हमने इससे पहले जिक्र किया है कितनी भी क्यों ना तेज बारिश है मैच कंटिन्यू रहेगा, चालू शुरू रहेगा। तो बारिश आने से पहले जो सूखा विकेट है उस पर बल्लेबाजी तेज करने की कोशिश करेंगे बल्लेबाज। और ये पता है अगर एक बार विकेट पर पानी गिरा, बारिश गिरी, गीली हुई तो गेंद मिलना बहुत ज्यादा मुश्किल हो जाएगा बल्लेबाज के लिए। चेंज ऑफ पेस गेंद की थी यहाँ पर गेंदबाज ने, चतुराई का परीक्षण दिया है गेंदबाज ने। और यश लोखंडे जैसे बल्लेबाज को थोड़ा सा यहाँ पर कहीं ना कहीं लड़खड़ाने की कोशिश जारी है। येस चांगला गोलंदाज आहे अनुज देसाई. कमी वेळामध्ये आपल्या नावाची चर्चा करण्यासाठी क्रीडा रसिक प्रेमींना भाग पडलाय आणि तोच अनुज देसाई व्हेरिएशनसाठी इथे जाणला जातो. यावेळेला वेगवान पद्धतीने फेकलाय. ज्या वेगाने फेकलाय त्याच्या दुप्पट वेगाने बाउंड्री लाईनच्या बाहेर ते चेंडूला पाठवलाय. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. येतोय ते यशच्या बॅटमधून षटकार. क्या बात है, लाजवाब टाइम किया है। इस स्ट्रोक को देखकर मुझे प्रभ सिमरन सिंह की याद आई। इसी तरीके का एक स्ट्रोक उन्होंने खेला था पावर प्ले में और ये भी पावर प्ले का ओवर चल रहा है और यहाँ पर यश लोखंडे का ये वार कमाल का था। और सिर्फ खिलाड़ी जो है दर्शक बनकर गेंद को देखते रहे। और देखिए रीप्ले में ओहो क्या बैट का स्विंग है। प्रोफेशनली जो क्रिकेटर होता है ना इस प्रकार के स्ट्रोक खेलता है और यश लोखंडे ने दिखा दिया है कि मैं इतना घातक बल्लेबाज क्यों हूं। रन संख्या बनी है 23। 2 ओवर का खेल समाप्त हुआ है। शुरुआत बहुत ही लाजवाब रही है। अब आने वाली गेंदें यहां से 24 रहेंगे और जीतने के लिए मात्र 11 रन की जरूरत है। क्या कहना चाहेंगे मितेश, क्या आने वाले 2 ओवर में मैच फिनिश होगा या और ज्यादा समय लिया जाएगा यहां से? नक्कीच प्रथमेश आणि यश या षटकामध्ये देखील हा सामना संपवण्याची ताकद त्यांच्या मनगटामध्ये आहे आणि तेच इथे प्रयत्न त्यांच्या माध्यमातून केले जाणार आहेत. कारण आपण जर का पाहिलं प्रथमेश सोनार 5 चेंडू 11 धावा तर दुसऱ्या बाजूला यश लोखंडे 7 चेंडू 12 धावांची देखील करतोय. 24 चेंडू आहेत, 11 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्कवरती राहुल पंचांच्या डाव्या हाताकडून पहिला चेंडू आहे आणि यावेळेला ऑनसाइडच्या दिशेने चेंडूला कटवलाय. ओमकार तारली तिथे आहे तैनात. एकदा मी ते घेतली आहे. सिंगलने ते स्ट्राईक रोटेट केली आहे. स्ट्राईकिंग गेटवरती यश लोखंडेला आलेला आहे. कारण आपण पाहिले तर अनुजच्या विरोधामध्ये यशच्या बॅटमधून आलेला तो षटकार त्याचाही ते कॉन्फिडन्स लेवल इथे वाढली असणार आहे आणि त्याचमुळे ही सिंगल इथे प्रथमेश सोनारने त्याला दिली आहे. धावसंख्या 24 अंकावरती जाऊन पोहोचेल. इथून पुढे अजून 10 धावांची गरज. राईट मोर द विकेटने येणारा पुढचा चेंडू बॅट टिकून आव्हान करतोय यश लोखंडे. या देखील वेळेला मोठा फटका खेळलाय. ओमकार तारली तिथे आहे तैनात. झेल कंप्लीट. फलंदाज बाद. धक्का क्रमांक इथे आपल्याला पहिला लागलेला पाहायला मिळतोय आणि आयकॉन खेळाडू यश लोखंडे माघारी परतेल. हताश आणि निराश आहे हा खेळाडू कारण त्याच्या बॅटमधून इथे षटकार इथे येणं गरजेचं होतं. प्रॉपर या चेंडूवरती टायमिंग करू शकला नाही आहे आणि त्यामुळे आलेली ही विकेट. परंतु जी ते सुरुवात करून द्यायची गरज होती ती ते करून दिली आहे. आपण जर का पाहिलं तर एक षटकार आणि एक चौकार त्याच्या बॅटमधून आला आहे आणि तोच यश आता मैदानाच्या बाहेर येताना आपल्याला पाहायला मिळेल. षटक क्रमांक इथे 30 प्रगतीपथावर आहे. स्वराज्य प्रतिष्ठान संघ इथे बॅकफूटवरती ढकलला गेला आहे आणि आता मात्र मैदानाच्या आतमध्ये वन डाऊनच्या भूमिकेमध्ये निखिल सारंग येताना आपल्याला पाहायला मिळतोय. डेफिनेटली इस खिलाड़ी ने भी पिछले 2-3 सालों की बात की जाए तो एक नया अध्याय लिखा है अपने बल्लेबाजी और गेंदबाजी से। अंडरआर्म क्रिकेट हो, ओवरआर्म क्रिकेट हो, दोनों फॉर्मेट में बहुत ही कमाल का काम किया है। और इस बीच मंच के ऊपर हमारे साथ जुड़ रहे हैं एक बहुत ही बेहतरीन क्रिकेटर और हमारे अच्छे दोस्त
तुषार कोरगांवकर, इनका भी हम मंच के ऊपर तहे दिल से स्वागत करते हैं। वेलकम तुषार भाई, आपका तहे दिल से स्वागत है मुरलीधर टूर्नामेंट के अंदर। जरूर। और इस समय अगर देखा जाए तो पूरी मजबूत स्थिति में है पराग 11 जय बेरी नाचने की टीम। हॅलो, स्ट्रायकिंग गेटवरती देखील सारंग आहे. पहिला चेंडू आहे, यावेळेला टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने चेंडूला वळण घेतला आणि यावेळेला खेळाडूवृत्ती दाखवले निखिल सारंगने. आले इथे विकेट, बॅटची हलकीशी कडा आणि त्यानंतर आलेली विकेट. सलगच्या 2 चेंडूवरती 2 इथे विकेट घेतले आहेत. विकेट आली आहे की मॅचचा हा टर्निंग पॉईंट ठरू शकतो. प्रशांत जी कनगुटकर साहब, इनसे मैं निवेदन करना चाहूँगा कि आप तुषार कोरगांवकर सर इनका इस्तकबाल करें ये गुलदस्ता देकर। बहुत ही अच्छे हमारे दोस्त और एक बेहतरीन क्रिकेटर, आज इनकी मौजूदगी इस मंच के ऊपर हमारे लिए बहुत ज़्यादा स्पेशल है। तुषार भाई, इनका इस्तकबाल किया जा रहा है इस समय प्रशांत सर इनके हाथों से। वेलकम, आपका तहे दिल से स्वागत है इस मंच के ऊपर। अक्षय पाटील मैदानाच्या आतमध्ये आपल्याला फलंदाजी करण्यासाठी येताना पाहायला मिळतोय. धावसंख्या 24 आहे आणि हा हॅट्रिकचा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल राहुलच्या माध्यमातून. राईट अबाउट द विकेट. आपल्या हलक्या हाताने चेंडूला तटवलाय. क्षेत्ररक्षक तिथे आहे तैनात. आलाय ते डॉट बॉल. और कहीं ना कहीं मैच ने रुख पलटा ऐसा लग रहा है आपको, क्योंकि इस ओवर में मात्र राहुल ने 1 रन खर्च किया, 2 विकेट चटकाई है, जिसमें यश लोखंडे और निखिल सारंग डगआउट के रवाना हो चुके हैं। मैच बन सकता है, देखिए ऐसा नहीं है, क्रिकेट है जिसमें कुछ भी हो सकता है। हालांकि पलड़ा इस समय भारी है पराग 11 जयबेरी नाचने का, लेकिन यहां से अगर ऐसी गेंदबाजी रही तो कुछ भी हो सकता है, कुछ भी आने की कुछ भी। क्या कमाल की गेंदबाजी चल रही है। राहुल कह रहे हैं रुको, थोड़ा सा सब्र करो, अभी भी हम लड़ना चाहते हैं बीच मैदान में। भले ही हमने रन बनाए, कम बनाए, लेकिन इस रनों को डिफेंड करने की कोशिश इस समय हम करना चाहेंगे। राहुल की कमाल की गेंदबाजी। लांजा को बिलोंग करने वाला है खिलाड़ी, कैश ड्रॉप इनसे जरूर फील्डिंग करते हुए हुआ, लेकिन कहा जब मुझे गेंदबाजी करने का मौका मिलेगा मैं 1 नहीं 2 नहीं 3 खिलाड़ियों को बाहर का रास्ता दिखाऊंगा। पहले यश लोखंडे, फिर निखिल सारंग, और अब आपने देखा होगा अक्षय पाटिल। और बल्लेबाजी के लिए आते हुए इस समय बीच मैदान में यह आइकॉन खिलाड़ी आते हुए बीच मैदान में राज आते हुए। लेकिन जिस सिचुएशन में राज आए हैं ना, वो यहां से अब लंबे स्ट्रोक के लिए जाएंगे नहीं, वो कहेंगे मैं सिर्फ मिडल करना चाहूंगा, क्योंकि समय की मांग यही है कि प्रथमेश सोनार के साथ एक साझेदारी कीजिए। और देखिए 10 ही रन चाहिए, ये 10 भी कहीं ना कहीं एक बड़ा टोटल नजर आता होगा। जब इस सिचुएशन में टीम फंसती है तो आइकॉन खिलाड़ी भी अपने नेचुरल बल्लेबाजी में बल्लेबाजी नहीं करते, वो थोड़ा सा बैकफुट पर आकर सिंगल डबल की भाषा बोलते हैं। देखना होगा इस बार क्या होता है। इस बार देखिए डॉट गेंद है, क्या किफायती गेंदबाजी रही है राहुल की। इस ओवर ने इस मुकाबले का मोमेंटम को शिफ्ट किया है। क्या कहना चाहोगे वितेश, क्या मोमेंटम शिफ्ट हुआ है? अब देखिए स्कोर कार्ड 24 पे 3 बने। नक्कीच सामना आता बरोबरीमध्ये येऊन पोहोचला असं म्हणायला हरकत नाहीये, कारण राहुलची कमालीची गोलंदाजी झाली आहे. नक्कीच 18 चेंडू आहे, 10 धावांची गरज आहे, परंतु क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ म्हणून मानला जातो आणि इथे क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकतं. प्रथमेश सोनार नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आहे, त्याचबरोबर राहुल ॲज अ आयकॉन म्हणून या संघामध्ये दाखल झाला आहे. परंतु असा एखाद्या गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आणावा लागेल, तो डॉट बॉल फेकेल. मंच के ऊपर जुड़ रही है ओमकार जी लांजेकर सर, इनका इस्तकबाल किया जा रहा है। स्वरूप सर इनके शुभ हाथों से गुलदस्ता देकर उनका इस्तकबाल किया जा रहा है। ओमकार लांजेकर सर एक बहुत बड़ी हस्ती आज हमारे साथ इस मंच के ऊपर जुड़ी है, और स्वरूप सर इनके हाथों से इस समय जो है गुलदस्ता देकर उनका इस्तकबाल किया जा रहा है। आने वाली 18 गेंदे हैं, 10 रनों की जरूरत, कई मच जाइए, मैच में मजा आएगा। गोलंदाजी मार्कवरती आपण शैलेश मधलेला पाहतोय. या गोलंदाजाकडे ती ताकद आहे, खेळपट्टीच्या दोन्ही साईडला चेंडू वळवण्याची ताकद या गोलंदाजाकडे आहे. या गोलंदाजाकडे वेग देखील आहे आणि त्या वेगाने गोलंदाजी केली, चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी केली तर सामन्यामध्ये पुन्हा एकदा स्वराज्य प्रतिष्ठान हा संघ येऊ शकतोय. नक्कीच कम टोटलवाला सामना आहे. पहिले जर का 2 षटकांचा विचार केला असं वाटलं होतं की
पराग 11 जयभीरी राचडे संघ तिसऱ्या ते चौथ्या षटकामध्ये हा सामना फिनिश करेल आणि या देखील वेळेला आलाय डॉट बॉल. नक्की शैलेश मध्येची चर्चा केली होती, वेगवान गोलंदाजासाठी याला ओळखला जातो आणि तोच पहिल्याच चेंडूवरती वेग दाखवलाय. प्रथमेश सोनार पासून दूरवर ठेवलेला हा चेंडू बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही, आलाय डॉट बॉल. चौथ्या षटकाची सुरुवात अप्रतिम केली आहे शैलेश मध्येने. राईट अम ओव्हर द विकेट. यावेळेला येणार दुसरा चेंडू. सामना अजूनही संपलेला नाहीये. या देखील वेळेला आलाय डॉट बॉल. वेगवान गोलंदाजी आहे, चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करतोय, हार मानायला तैयार नाहीये स्वराज्य प्रतिष्ठान हा संघ. हाँ डेफिनेटली मितेश, पिछले 8 गेंदों के खेल के बारे में कहेंगे तो स्वराज प्रतिष्ठान टीम ने कमबैक किया है. प्रथमेश सोनार जैसे एक इनफॉर्म बल्लेबाज को लगातार 2 गेंदें डॉट किए. इसका मतलब साफ है कि वक्त ने करवट बदल ली है और ये वक्त किसके लिए अच्छा साबित होगा आने वाला समय बताएगा. अभी भी पलड़ा भारी है इस समय पराग 11 जयभैरी नाचने टीम का, लेकिन जैसे जैसे गेंदें डॉट आ रही ना कहीं वो दिमाग डबल माइंडेड वाला खेल करने के लिए मजबूर कर रहा है. अब प्रथमेश सोनार देखना होगा क्या लंबे हिट के लिए जाएंगे या सिंगल लेकर स्ट्राइक रोटेट करेंगे, यह आने वाला समय बताएगा. यस, दबाव निर्माण केला आणि त्या दबावामध्ये आपल्याला प्रभाव पाडायचा आहे. परंतु आला इथे वाईड बॉल. क्रिकेटच्या पटलावरील नियम क्रमांक 22 इथे मात्र वापरला गेलाय. धावसंख्येत भर पडेल. धावसंख्या आपण पाहतोय 25 अंकावरती जाऊन पोहोचली आहे. ही चूक इथे करून चालणार नाहीये शैलेशला. हाँ डेफिनेटली मितेश, देखिए आसान काम तो हर कोई करता है, मुश्किल काम करने का जिम्मा जो उठाता है ना वही वॉरियर्स कहलाता है. वॉरियर्स आपको बनना होगा, योद्धा बनना होगा, ऐसा कारनामा कर दिखाना होगा कि आने वाली 4 नस्लें भी कहे कि मुकाबला हो तो ऐसा हो, आने वाले यंग जनरेशन कहे कि खेल हो तो ऐसा हो. और मुझे लगता है ये कहानी रचने की कोशिश यहाँ पर स्वराज प्रतिष्ठान की टीम करती हुई नजर आ रही है. इस बार उड़ाया है, हवा में गेंद है, क्या ऊंचाई ज्यादा है, लंबाई कम है, अनु जाएंगे गेंद के नीचे. मैच अभी भी ऑन है, भले ही आपके घर के अंदर टीवी वीडियो कौन है लेकिन मैच बीच मैदान में ऑन है. व्हाट अ मैच. एक समय ऐसा लग रहा था कि यहां से पराग 11 जयभैरी नाथ ने आसानी के साथ फाइनल का टिकट लेकर जाएगी, लेकिन कहा है स्वराज प्रतिष्ठान के गेंदबाज स्पेशली राहुल ने, रुको मैच खत्म नहीं हुआ है ओमकार भाई, टोटल लो है लेकिन हाई वोल्टेज चल रहा है. व्हाट अ मैच, क्या बात है. देखिए पिछले 8-9 गेंदों की बात की जाए तो जिसमें 4 विकेट जा चुके हैं, जिनके बल्ले से रन बनने थे वो अब डगआउट में उस ईश्वर को दुआ करेंगे कि जिनको बल्लेबाजी का मौका इस प्रतियोगिता में नहीं मिला उनके बल्ले से रन बने. हाँ मैं हर बार हर सिचुएशन में यही कहता हूं कि इस दुनिया में कोई ना कोई किसी ना किसी से डरता है. कॉकरोच जो है चूहे से डरता है, चूहे जो है बिल्ली से डरती है, बिल्ली जो है कुत्ते से डरता है, कुत्ता जो है अपने मालिक से डरता है, मालिक जो है अपने बीवी से डरता है और बीवी जो है कॉकरोच से डरती है. ये दुनिया का चक्रव्यूह है और इस समय गेंदबाज से बल्लेबाज डरते हुए नजर आ रहे हैं और कहीं ना कहीं रन संख्या बनी है 25. अभी भी 9 रनों की जरूरत है, मैच अभी भी ऑन है. क्या बात है. मुरलीधर टूर्नामेंट के फाइनल का टिकट आपको ऐसे ही नहीं मिलेगा, वहां पर साइन करने के लिए चाहे मॉन्टेक्स के आप पेन लेकर आए या रेनॉल्ड्स का लेकर आए, लेकिन साइन करने के लिए इस पड़ाव को आपको पार करना होगा. शैलेश मदने ने इस मैच में जान फूंक दी है और इस बार उड़ाया है, क्या कैच लपका जाएगा. मिला विकेट. ओहो क्या बात है. ओहो कोड म्हणते सामना संपलाय. ओमकार भाई सामना तर आता सुरू झालाय. क्या बात है. एक समय 24 पर 9 लॉस थी, अब 25 पर 5 गए हैं. इसी का नाम तो क्रिकेट है. जो पल में आपके रुख को बदलने का काम करते हैं उसका नाम क्रिकेट है. जो कभी आप सोचते नहीं वो बीच मैदान में देखता मिल रहा है उसी का नाम क्रिकेट है. और क्रिकेट ने ही आपको ये शोहरत दी है, क्रिकेट ने ही आपको दौलत दी है, क्रिकेट ने ही आपको नाम दिया है और यही क्रिकेट आपको चैंपियन के दरवाजे खोल कर देगा. रन बने हैं 25 पे 5, 25 पे 5. व्हाट अ मैच. और इस ओवर की गेंदें मितेश अभी भी 2 है, यानी कि कुल मिलाकर मैच अभी भी ऑन है. कभी भी बल्लेबाजों ने सोचा नहीं होगा कि यहां तक इस मुकाबले में हमें बल्लेबाजी करने का मौका मिलेगा. जो आप नहीं सोचते ना वही क्रिकेट हमें रंग दिखाता है. इंद्रधनुष आपको 7 रंग दिखाता है जब बारिश से पहले, लेकिन ये 8वां रंग दिखाता हुआ क्रिकेट. मितेश क्या लगता है आपको कि जाएगा आखिरी गेंद तक ये मुकाबला. नक्की शेवटच्या चेंडूपर्यंत हा सामना चालणार आहे. 10 चेंडू फेकले आहेत, त्यामध्ये आल्यात 5 विकेट आणि धावा किती आल्यात फक्त 2. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये, काय घडणार काय बिघडणार हे आपल्याला येणाऱ्या काळामध्ये पाहायला मिळेल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सिद्धेश इथे आलाय. शैलेश मदने आपल्या संघाला कमबॅक करून दिलाय. या देखील वेळेला आली आहे विकेट. काय ते चल पकडलाय. सामना अजूनही संपलेला नाहीये. हाँ जरूर ओमकार भाई, वो सोशल मीडिया पे आपने डायलॉग तो सुना होगा, ये देखने से पहले मेरी आंखों की रोशनी क्यों नहीं चली गई. और ऐसा ही मुकाबला बीच मैदान में चल रहा है. जी हाँ क्या चला है, हैट्रिक.
क्या बात है, शैलेश ने वो कर दिखाया शायद इसकी उम्मीद किसी ने नहीं की थी। कुछ घर में अपने टीवी स्क्रीन पर मुकाबला देख रहे थे, वो बंद करके आईपीएल का फाइनल देखने के लिए लगे थे, लेकिन जैसे ये बात उनके कानों तक पहुंची सरदार शेख की, कहा कि मैच अभी भी ऑन है। हाँ, सेमीफाइनल का ये मुकाबला किसी हाई वोल्टेज से कम नहीं है। मितेश भाई, हम बैठते हैं नीचे, जैसे ही विकेट गया हम भी अपने चेयर से ऊपर आए थे, क्योंकि इस कभी कभी वेंटिलेटर पर हमारा जो पेशेंट होता है ना, उसमें जान देखने के लिए हम वेंटिलेटर पे उस लाइन को देखते हैं। लाइन सीधी आई तो समझ लीजिए आपका पेशेंट ऊपर वाले को मंजूर होगा, लेकिन ये लाइन अभी भी जारी है, ऊपर नीचे हो रही है। यानी कि इसका मतलब साफ है, इस जिस्म के अंदर, इस धमनियों के अंदर, इस खून के अंदर अभी वो हल्की सी उम्मीद की किरण जगी हुई है। क्या मैच है, 6 विकेटें जा चुके हैं 25 पर, 2, 5, 6, और इस समय रन संख्या बनी है 3 ओवर का खेल हो चुका है, 5 गेंदें हो चुकी हैं और 25 पर 6 बने। मितेश, क्या लगता है? और मैंने कई दफा देखे एक तरफा लगने वाले मुकाबले ने भी करवट को बदल लिया है। ये समय का खेल है, घूम फिर कर वापस उधर ही आता है। क्या आपको लग रहा है समय का यहाँ पर करवट बदल चुका है? येस, नक्कीच वेळ इथे बदलली आणि ती वेळ इथे शैलेश मधनेने बदलवून आणली आहे। यावेळेला मोठा फटका आहे, विजय कोनर्जेच्या बॅट मधून आलेला हा चौकार आहे। इथे मात्र जल्लोष आपल्याला पाहायला मिळतोय जयभैरी संघामध्ये, कारण आला इथे चौकार। आपण जर का पाहिलं तर 11 चेंडूंचा सामना होता, विकेट गेल्या 6, धावा आल्या होत्या 2 आणि त्यानंतर ठोकलेला हा चौकार। यावेळेला जल्लोष मैदानाच्या आतमध्ये आणि मैदानाच्या बाहेर प्रेक्षकांकडून केल्या गेलाय। धावत संख्या 29 अंकावरती, अजूनही 5 धावांची गरज आहे सरदार सर। हमें तालियों की गूंज देखने को मिली और इस चौके का इंतजार करने के लिए तकरीबन 11 गेंदों का इंतजार करना पड़ा। उसके बाद विजय के बल्ले से ये कहीं ना कहीं मोमेंटम को शिफ्ट करने वाला चौका है। 12 में 5 चाहिए, क्या लगता है आपको मितेश भाई? येस, गोलंदाजी मार्क वरती आता पार्थला आणलंय। पार्थला ते काम करा बल्ला केलंय, जे काम इथे शैलेश मधनेने केलंय, जे इथे राहुलने केलंय, तेच इथे पार्थला करायचंय। पुनरावृत्ती ते करावी लागेल। 12 चेंडू आहेत, 5 धावांची गरज आहे। मैदानाच्या आतमध्ये स्ट्राइकिंग एंड वरती राज खेळताना पाहायला मिळतोय। डेफिनेटली देखिए, स्वराज प्रतिष्ठान को अगर इस मुकाबले को जीतना है तो ऑल आउट किए बिना इनके पास ऑप्शन नहीं है। और दूसरी ओर अगर ऑल आउट यहां से नहीं होती पराग 11 जयभैरी नाथ ने, तो बखूबी इस मैच को आसानी के साथ वो जीतेगी, इसमें कोई दोहराई नहीं, क्योंकि 12 गेंदे उनके पास है। व्यक्तिगत दूसरा टीम की ओर से 5वां ओवर लेकर आए पार्थ गांधी। ओवर द विकेट से गेंदबाजी करके लो फुल टॉस गेंद थी, बल्ले का शायद अंदरूनी हिस्सा यहां पर लिया। 1 रन तेजी के साथ पूरा करते हुए बूंद बूंद से समंदर बनता है और एक एक रन यहां पर बहुत ज्यादा कीमती नजर आता हुआ। इसीलिए कहा जाता है मत कर तमन्ना किसी को पाने की, बड़ी बेदर्द निगाहें हैं इस जमाने की, तू खुद को कर बुलंद इस कदर कि लोग करे तमन्ना तुझे पाने की। इस बार तमन्ना कर रहे कि हमें बस ये जीत चाहिए, फाइनल में जो होगा वो देखा जाएगा, हमें बस यहां पर जीत चाहिए, फाइनल में जो होगा देखा जाएगा, और इसी की उम्मीद चल रही है मितेश। नक्कीच सरदार सर, पराभवाने माणूस संपत नाही, प्रयत्न सोडतो तो मात्र संपतो। म्हणूनच कठीण काळात स्वतःला सांगायचं असतं शर्यत अजूनही संपलेली नाहीये, कारण मी अजूनही जिंकलेला नाही आणि हा सामना देखील संपलेला नाहीये। आले ते एक धाव, धाव संख्या 31 अंकावरती जाऊन पोहोचेल। इथून पुढे अजूनही 3 धावांची गरज आहे। चेंडू आहेत 10 गेंदे 3 रन है, और कितना इंतजार करना पड़ेगा। जयभैरी नाथ ने टीम को देखना होगा, लेकिन जिस अंदाज में जबरदस्त कारनामा किया है स्वराज प्रतिष्ठान ने, काबिले तारीफ है। और इस टीम के लिए मैं जरूर कहना चाहूंगा, भले ही यहां से हारेंगे तो उनके फैंस कहेंगे कि मत कर इतना गुरूर मेरे दोस्त, क्योंकि यहाँ पर हमने भले ही इस मुकाबले से हारे, लेकिन हमने वो कोशिश की, शायद यहाँ से कई टीमें गिव अप करना छोड़ देते हैं, लेकिन बहुत ही कमाल का यहाँ पर जो है फाइट रहा है। और एक बड़ी शख्सियत हमारे साथ इस समय जुड़ रही है, जिनके साथ बहुत ज्यादा सुनहरी यादें हैं क्रिकेट के दृष्टिकोण से। रोहित जी विरकर सर, इनका मंच के ऊपर हम तहे दिल से स्वागत करते हैं। रोहित सर आइए, आपका तहे दिल से स्वागत किया जा रहा है गुलदस्ता देकर। आरवी ये इनका शॉर्ट फॉर्म नाम है, रोहित विरकर, जिन्होंने छत्रपति शिवाजी महाराज स्टेडियम के ऊपर बहुत ही जबरदस्त मैच विनिंग पारियां खेलते हुए अपना एक नाम बनाया। ऐसे सबके चहेते रोहित विरकर साहब, इनका मंच के ऊपर तहे दिल से स्वागत रहेगा, वेलकम। और इस प्रतियोगिता में जो टॉस का कॉइन, सिल्वर कॉइन देख रहे हैं, उन्होंने ही मैन्युफैक्चर किया है। थैंक यू सो मच रोहित साहब, हम आपका बहुत बहुत शुक्रगुजार हैं। आइए चलते हैं मैच के दरमियान।
सामना अजूनही संपलेला नाहीये, हार मानायला तयार नाहीये स्वराज्य प्रतिष्ठान संघ. प्रत्येक धावेसाठी इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये कष्ट मेहनत इथे घेतले जात आहेत, जास्त परिश्रम घेतले जात आहेत. यावेळेला फुलटॉस चेंडू आहे, फक्त आणि फक्त चेंडूला दिशा दाखवण्याचं काम केलंय. यावेळेला आली एक धाव आणि याच एका धावेने धावसंख्या 33 अंकावरती स्कोर लेवल. आणि नक्कीच या सामन्यासाठी आपण पाहिलंय कंपल्सरी चेस हा नियम इथे लागू नाहीये, सुपर ओव्हर होऊ शकते. बड़ा मैच है तो यहाँ पर सुपर ओवर होना तो बहुत ज़्यादा मुश्किल है, क्योंकि मात्र एक ही रन चाहिए. तो बल्लेबाज लंबे स्ट्रोक के बारे में नहीं तो सिंगल लेकर वो जश्न मनाना चाहेंगे फाइनल में जाने का. देखना होगा और कितना इंतजार किया जाएगा, क्या आखिरी ओवर तक इंतजार करना पड़ेगा या इसी गेंद के ऊपर ये मैच विनिंग रन आएगा, देखना होगा. और अटैकिंग फील्डिंग यही करना चाहिए था इस ओवर में. बल्लेबाज को अगर अधिकतम लंबे स्ट्रोक के लिए मजबूर करोगे तब जाकर विकेट प्राप्त होती है, और इस समय सिंगल की जरूरत है. हल्के हाथों से खेला है और इसी के साथ पराग 11 जय भैरी नाचरे टीम वक्रतुंड स्पोर्ट्स बंदर रोड की जानिब से रखी गई मुरलीधर टूर्नामेंट सीजन 1 के ग्रैंड फिनाले में दस्तक देती हुई. व्हाट अ विक्ट्री. भले ही संघर्ष करना पड़ा है, जीत जीत होती है, और इस समय यहां पर यह जीत काफी स्पेशल रहेगी. इस सरजमी पर इस पहले सीजन में फाइनल में दस्तक देने वाली ये पहली टीम बनी है, और कहीं ना कहीं स्वराज प्रतिष्ठान यहां पर कहेगी अपनी जीत पे इतना ना इतराए गालिब, तेरे जीत से ज्यादा तो चर्चे मोहल्ले में हमारे हार के होंगे. हारी स्वराज प्रतिष्ठान जरूर है, लेकिन वो कम टोटल होने के बावजूद भी क्या फाइट किया है. स्वराज प्रतिष्ठान टीम के लिए भी जोरदार तालियां बनती है. वेल प्लेड दोस्तों.